मित्रांनो डायरेक्ट आता आम्ही गुरुद्वारा सोडला आणि गुरुद्वारातून आम्ही ह्या स्टेशनला आलो, रेल्वे स्टेशन नांदेडच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एस टी डेपो आहे। एस टी डेपोवरून आता आम्ही औंढासाठी बस बघतोय, तर औंढासाठी बस डायरेक्ट नाही। त्यांनी सांगितलं काय वसमतला जा, वसमतवरून तुम्हाला औंढासाठी सारख्या बस आहेत। एक बस डायरेक्ट पण आहे पण तिचा भरोसा नाही आहे, ती 12ला येईल 12:30ला येईल आणि आता ऑलमोस्ट 11:30 झालेले आहे। मग एवढा वेळ टाईम वेस्ट करण्यात पॉईंट नाही, जी गाडी येईल पकडून ती पुढे निघायचं। चला बघूया। लहानपणीची आठवण झाली। एस टीचा एकदम परफेक्ट एस टीचा हा हे आहे, एकदम माहोल इथे बनलेला आहे। आता बघूया आपण आता इथे एस टी डेपो, नांदेडचा एस टी डेपो, तिथून अस्मत म्हणून गाव आहे तिथे जायचं आणि अस्मतवरून आपल्याला पुढे औंढासाठी भरपूर बसेस आहेत असं यांचं म्हणणं आहे। चला तर आता हा प्रवास करूया। बघा कसं असतं, जर 4 माणसं असती तर आपण प्रायव्हेट गाडी करून जाऊ शकत होतो, पण 2 माणसासाठी आपण काय करणार, म्हणून आम्ही हा लोकल ट्रान्सपोर्ट प्रिफर केला। चला पुढे जाऊन बघूया आता काय होतं ते। ह्याच्यामध्ये काय होतं, टाईम वेस्ट होतो आपला जास्त, एक्झर्शन जास्त होतं। जर गाडी असती तर आपण डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट आणि 2 जागापेक्षा आपण 10 जागा जास्त फिरून आलो असतो। असू दे, होतात अशा गोष्टी। चलो, आमच्याकडे वेळेची कमी असते, मॅडमना 1-2 दिवसात सुट्टी असते, त्यांच्या ड्युटीजचे शेड्यूल्स असतात, म्हणून आपण त्यांना जास्त हे करत नाही। ओके, बघूया। है नाही, बसला गर्दी आहे अशी वाटते, तर लोक आतमध्ये घुसतात म्हणून, पण मस्त बस आली, काही नाही, एकदम रस्ता चांगला होता। तर आपल्याला पुढे औंढासाठी बस बघायची, ती शोधूया आपण कुठे। चला खच भरलेली आहे। चला भाऊ, चला 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 भाऊ, चला। मारा चाललाय सीटसाठी। मित्रांनो शेवटचं भरपूर मेहनत करून इथपर्यंत पोहोचलोय, आता पुढे जायचंय, मंदिर समोरच आहे। आता बघूया कसं काय होतंय ते। हे बघा, 8वे ज्योतिर्लिंग नागेश दारुका वने तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात तिथे आत नकोय इथून आतमध्ये जायचंय। मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की इथून रिटर्निंगच्या बसेस फार कमी आहेत, तर त्याने आम्हाला सांगितलं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर दर्शन घेऊन तुम्ही बाहेर निघा आणि परतचा रिटर्निंगचा प्रवास करा। जर ते नाही केलं तर आपण इथेच अडकू। म्हणून आता बघूया दर्शन कसं होतं आहे, काय होतं आहे, कुठून होतं आहे। मित्रांनो पास आहे तिथे, किती रुपये घेतात माहिती नाही, लेट्स सी। पासने जर मिळत असेल दर्शन तर घेऊन बघूया। ओके, आय एम वरीड अबाउट दॅट पार्ट नाउ। अजून दर्शन होतंय का आज, किती वेळात होतंय? हे 4-5 तास लागतात तिकडून, आणि डायरेक्ट पाससाठी 1-1.5 तास। कुठे लाईन लावायची, कुठून घ्यायचा? ऑफिसला। ठीक आहे, चल। मंदिर इथे आहे। पास बघूया आपण कुठून मिळतोय तो। चला। वा 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 वा, अतिशय सुंदर नजारा आहे। सर पास कुठून मिळतो? पास इथं आहे मंदिरात। हां माई किती माणसं आहे? 2 1 तास लागेल लोक। हां 1 घंटा लागेल, 1 घंटा। हां चालेल चालेल, आता काय इलाज नाही। हां माई सर, लाईन कुठे लावायची तिथं? ओके ओके, थँक्यू। चला मित्रांनो, इथून आतमध्ये जायचं आहे, स्पेशल दर्शन नाही। सर जायचं का? थँक्यू। चला 200-400 रुपये तिकिटासाठी गेलेले आहेत, आपलं दर्शन झालं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे। वा, पण मंदिर एकदम 101 अतिशय सुंदर मंदिर आहे।
हे बघण्यासारखं आहे, पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही बघून म्हणजे थांबून बघण्यासारखा. नक्षीकाम जे काही केलेलं आहे अप्रतिम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर रिक्वेस्ट हीच राहील, तुम्ही सकाळी लवकरात लवकर या आणि इथे दर्शन घ्या. कारण की काय माहिती आहे, इथे एकदा लाईन लागली, आता ही जी समोर लाईन लागली आहे ती 4-5 तासाची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ती 1-1.5 तासात होऊन जाईल. आपण आता मंदिराच्या दारात आहोत, तरी पण मला वाटतं 1-1.5 तास लागावा. सो लेट्स सी आपण तसे आतमध्ये जातो. ते लवकर दर्शन झालं चांगली गोष्ट आहे. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. हर हर महादेव, जय शिव शंकर. सोहम शिवम जपा निरंतर, सोहम शिवम जपा निरंतर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. सोहम शिवम जपा निरंतर, सोहम शिवम जपा निरंतर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. सोहम शिवम जपा निरंतर, सोहम शिवम जपा निरंतर. हर हर महादेव, हर हर महादेव. जय शिवशंकर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. चला मित्रांनो, दर्शन मस्त झालेलं आहे. शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. हर हर महादेव. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. सोहम शिवम जपा निरंतर, सोहम शिवम जपा निरंतर. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर.
मित्रांनो सुंदर देवदर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत पुढे, कारण की आपल्याला वेळेची कमतरता आहे. ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत म्हणून आपण निघायचं. चला तर मग एक मंदिराचा राऊंड मारूया आणि मग पुढे श्री निघू. शिव शंकर गुरु नागेश्वर, श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. हे अन्नछत्रालय आहे. ऑलमोस्ट 40 रुपयामध्ये तुम्हाला इथे प्रसाद दिला जातो आणि इथे हा प्रसाद दिला जातो. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. मित्रांनो प्रसाद आहे हा. वरण आहे, डाळ आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे. हा प्रसाद म्हणून आपल्याला खायचं आहे. चला असो, थोडंसं जरा जेवण असंच आहे, बट नावं ठेवायची नाही प्रसादाला. चला, हर हर महादेव. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. मित्रांनो मगाशी डायरेक्ट एंट्री घेतली, त्याच्यामुळे हे इथे मंदिर आहे छोटंसं, ते राहिलं. आता आपण त्या मंदिरात जाऊया. श्री शिव शंकर गुरु नागेश्वर. मित्रांनो नांदेड इथून बस नाही आहे, औंधा ते नांदेड अशी, पण इथून तुम्हाला वसमत म्हणून गाव आहे, तिथे इथून तिथे पोचायचं आहे. तिकडून वसमतवरून नांदेडसाठी बस मिळतात. सो दिस इज द केस. म्हणजे इथे तुमचा टाईम जाणार हे नक्की आहे. सो इफ यू वॉन्ट टू कम हिअर देन यू हॅव टू प्लॅन अकॉर्डिंग. बस आहेत, पण आता मी 4ला इथे आहे, 4:30ची बस येणार आहे. ती 5ला येते की कधी येते माहिती नाही. रिंग सर्व्हिस टाईप आहे ती. सो लेट्स सी, वी विल वेट. चलो मित्रांनो, औंढा ते वसमत हा जो रस्ता आहे तो फार खराब आहे, पण त्या भागामध्ये जी शेती आहे, केळ्याची शेती आहे, ऊसाची शेती आहे, हळदीची शेती आहे, तर अशा प्रकारच्या शेती आम्ही बघत बघत आणि सनसेट बघत बघत आम्ही वसमत इथे पोहोचलो. त्याच्यानंतर आम्हाला नांदेडसाठी बस मिळाली. रात्री 7 पर्यंत आम्ही नांदेडमध्ये पोहोचलो आणि आमचे तिथे एक मित्र राहत होते नांदेडमध्ये, मिस्टर राठोड, आणि त्यांची फॅमिलीची आम्ही भेट घेतली. रात्रीचं आम्ही जेवण तिथे केलं. त्याच्यानंतर आम्ही गुरुद्वारा बघण्यासाठी पुढे निघालो. तर ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण गुरुद्वारा बघूया. कीप वॉचिंग अवर सिरीज, नांदेड सिरीज, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. ओके, टाटा, बाय बाय.